भारत हा हिंदूंचा देश आहे. भारत हा एक सर्वश्रेष्ठ देश आहे. भारतामध्ये अनेक धर्म आहेत. भारतामध्ये अनेक वेश आहेत. भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. म्हणून भारतामध्ये अनेक प्रकारची कला आहे. भारत हा महान संतांचा देश आहे. भारत हा महान क्रांतिकारक, महान वीर पराक्रमी, वीर स्त्री पुरुषांचा देश आहे. तसेच भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. भारतामध्ये अनेक धर्म आहेत. तसेच भारतामध्ये अनेक प्रकारच्या कला आहेत. भारतामध्ये अनेक प्रकारच्या लेण्या आहेत. भारत हा ज्ञानाच्या बाबतीत एक प्रगल्भ देश आहे. भारत हा ज्ञानवादी आहे, बुद्धिवादी आहे आणि भारत हा सर्वसंपन्न, बलवान, प्रगतशील देश आहे. या भारताबद्दल सर्वांना अभिमान असला पाहिजे, सर्वांना गर्व असला पाहिजे. भारतात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयांना या भारताबद्दल अभिमान असला पाहिजे, गर्व असला पाहिजे. भारताची अस्मिता टिकून राहण्यासाठी, भारताची अखंडता टिकून राहण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असलं पाहिजे. भारतावर कोणतंही संकट येऊ नये, तसेच भारताची अखंडता नेहमी टिकून राहावी, त्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक आहे. भारतातील सर्व लोकांनी एकत्र येणे आवश्यक आहे आणि भारताची अखंडता, भारताचं अस्मिता टिकून ठेवणं आवश्यक आहे. म्हणून भारत हा एकसंध देश राहावा, भारताची एकता टिकून राहावी, भारतीय लोकांनी त्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे आणि भारताची अखंडता टिकून ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येकांना भारताबद्दल अभिमान असला पाहिजे, भारताचा गर्व असला पाहिजे. प्रत्येक भारतीयांनी असा निश्चय केला पाहिजे की भारताची अखंडता टिकून राहावी आणि भारताची अस्मिता टिकून राहावी. तसेच प्रत्येक भारतीयांनी एकत्र येऊन एकजूट निर्माण करून भारताची अखंडता टिकून ठेवावी. भारतावर कोणतंही संकट येऊ नये, भारतावर कोणतंही संकट डगमगू नये, कोणतंही संकट येऊ नये. म्हणून भारताविषयी एकजूट राहिलं पाहिजे आणि सर्व भारतीयांनी एकत्र आलं पाहिजे, त्याच्यात एकता निर्माण झाली पाहिजे. म्हणून आपले भेदभाव विसरून, मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे आणि आपल्या भारताची अस्मिता, आपल्या भारताची अखंडता टिकून ठेवणे आवश्यक आहे. म्हणून सर्व भारतीयांनी, सर्व हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक आहे, एकता निर्माण करणे आवश्यक आहे आणि आपल्या भारतावर कोणतंही संकट येऊ नये यासाठी जागृत राहणे आवश्यक आहे. म्हणून भारतीयांनो, जागा व्हा, आपल्या मनाला जागृत करा, जागे रहा, सावधान रहा, सतर्क रहा. म्हणून आपल्या भारताची अस्मिता टिकून ठेवा, भारताची अखंडता टिकून ठेवा, भारतावर कोणतंही संकट येऊ नये यासाठी सतत सावधान रहा, सतर्क रहा आणि भारताची अस्मिता, अखंडता टिकून ठेवा. जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय.